नमस्कार, मी अनुपमा दराडे. मी टेनिस खेळाडू आहे आणि खेळाडूंच्या संदर्भामधला एक मुद्दा आहे. गेल्या काही वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र ऑलिम्पिक होत असतं ते झालेलं नाही आहे आणि शेवटचं जे महाराष्ट्र ऑलिम्पिक झालं ते 2022-23ला पुणे येथे बालेवाडीला झालं. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या नाही, पण प्रत्येक वर्षी खेळाडूंचं सिलेक्शन ट्रायल्स होतात. हजारो खेळाडू सिलेक्शन ट्रायल्ससाठी येतात. जे खेळाडूंचं सिलेक्शन होतं पण पुढे काहीच होत नाही. पुढे सांगितलं जातं की स्पर्धाच नाही, कॅन्सल झाल्या. खेळाडूंचं यामध्ये जे नुकसान होत आहे, त्यांच्या मेहनतीचं नुकसान होतं, त्यांचं आर्थिक नुकसान होतं. याचा विचार करायला हवा. जे क्रीडा मंत्री आहेत, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिकचे, तर यांनी खेळाडूंबद्दल थोडासा विचार करायला हवा. कारण जे खेळाडू आहेत ते रात्रंदिवस उन्हामध्ये मेहनत करतात आणि त्यांचं एक एक वर्ष वाया जातं. कारण एवढी मेहनत करून पण तुम्ही स्पर्धाच घेत नसाल तर काय उपयोग काय आहे त्यांचा? म्हणजे फक्त सिलेक्शन ट्रायल देणार, त्यांचा वेळ वाया जातो, त्यांची मेहनत वाया जाते, त्यांचा आर्थिक खर्च वाया जातो. तर सध्या अधिवेशन पण झालं आपल्या आपलं महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन झालं. तर अधिवेशनामध्ये एकानंही खेळाडूबद्दल हा मुद्दा उचलला नाही की बाबा जे क्रीडा मंत्री आहेत कोणीही प्रश्न विचारला नाही की बाबा खेळाडूंच्या बाबतीमध्ये किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक का नाही होत याबद्दलही कोणी मुद्दा उचलला नाही. किंवा जे खेळाडू आहेत, जे गरीब खेळाडू आहेत, जे मेहनती खेळाडू आहेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे पुढे जाण्यासाठी ते कमी पडतात, तर त्यांच्यासाठी काही थोडेफार म्हणजे मदत करायला हवी. किंवा म्हणजे खेळाडूबद्दल जे काय असेल ते कोणीच काही मुद्दे उचलले नाही. तर कुठेतरी असं म्हणजे खंत वाटते की बाबा तुम्ही मंत्री वगैरे आहात तर फक्त नावासाठी मंत्री नका हो, तर खेळाडूंचा विचार वगैरे करा तुम्ही. कारण ते खूप म्हणजे मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळे मला माहीत आहे की म्हणजे माझ्यासारखे अनेक खेळाडू आहेत जे मेहनत करतात आणि सगळे खेळाडू पुढील त्यांच्या स्वप्नासाठी, भवितव्यासाठी मेहनत करत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करायला हवा. पण आपल्याकडे सध्या इंडियामध्ये जरी म्हटलं तरी फक्त क्रिकेटबद्दल जास्त विचार केला जातो आणि जे इंडिव्हिज्युअल गेम आहेत त्याबद्दल आपल्याकडे विचार केला जात नाही. पण जेवढा पैसा तुम्ही IPLमध्ये वगैरे क्रिकेट खेळाडूंना देता, तर तेवढा तोच पैसा जर तुम्ही एखाद्या इंडिव्हिज्युअल खेळणाऱ्या जो खेळाडू आहे, जो मेहनत करतो, खेड्यातून पण लाखो बरेच खेळाडू असतात मेहनत करणारे, ज्यांचं आर्थिकदृष्ट्या कमी असतात, आर्थिक परिस्थिती नसते त्यांची, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. कारण असे खेळाडू आहेत की जे आपले इंडियासाठी गोल्ड मेडल आणण्याचे स्वप्न बघतात, ऑलिम्पिक खेळण्याचं स्वप्न बघतात. मग जो तुम्ही पैसा क्रिकेट खेळणाऱ्यांना देता, क्रिकेट खेळाडूंना जो IPLसाठी तुम्ही देता, तर तोच पैसा तुम्ही जर एखाद्या इंडिव्हिज्युअल मेहनत करणारा जो प्लेअर आहे, खरंच बाबा त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तो इंडियासाठी ऑलिम्पिक मेडल आणू शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही मदत करायला हवी. म्हणजे बरेच खेळाडू असे आहेत की जे आर्थिकदृष्ट्या कमी पडतात, तर याची कुठेतरी म्हणजे दखल घेतली पाहिजे आणि खेळाडूंचा विचार करायला हवा. आणि जे मंत्री वगैरे जे आहेत, क्रीडा मंत्री वगैरे, तुम्ही मंत्री आहात ठीक आहे, पण मला असं वाटतं की मंत्री जे आहेत ते तुम्ही क्रीडा क्षेत्रातलेच मंत्री करा. कारण की जे चांगले खेळाडू आहेत किंवा ज्यांना खेळाचं नॉलेज आहे, ज्यांनी स्वतः म्हणजे मेहनत घेतली, ज्यांनी स्वतः ग्राउंडवरती मेहनत केली, त्यांना म्हणजे माहिती असतं, त्यांना जे खेळाडू आहेत त्यांनी ते भोगलं आहे, त्यांना माहिती आहे की खेळाडू किती मेहनत करतो. पण तुम्ही जर अशांना मंत्री केलं, म्हणजे त्यांना खेळाबद्दल काहीच माहीत नाही, ज्यांनी कधी ग्राउंडवरती पाय पण नाही ठेवला, ज्यांना कधी मेहनत काय असते ग्राउंडवरची हेच नाही माहिती, अशांना जर तुम्ही मंत्री केलं तर ते खेळाडूंची किंमत काय करणार? ते खेळाडूंचा विचार कसा करणार? त्यांना खेळाडूबद्दल काय वाटणार? तर मला असं वाटतं की बाबा तुम्ही अशा प्रकारे म्हणजे जे मंत्री आहेत तर तुम्ही खेळातला मंत्री निवडा, जेणेकरून जे आपल्या लाखो जे खेळाडू आहेत आपले, त्यांना कुठेतरी त्यांच्या भवितव्यासाठी विचार होऊ शकतो, त्यांचा चांगलं एक भवितव्य मिळू शकतं त्यांना पुढे चालून.
तर एवढीच एक इच्छा आहे. तर म्हणजे माझं जर काय चुकलं असेल तर तुम्ही, म्हणजे मला तरी नाही वाटत, पण की मला तरी एक खेळाडू म्हणून, मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळे माझी अशी खंत आहे. तर माझ्यासारखे अनेक खेळाडू असतील जे असा विचार करत असतील, तर बघा थोडंसं, म्हणजे खेळाडूंबद्दल थोडंसं विचार करा. थँक्यू.